आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण ज्यांना आपले विठ्ठल म्हणतो, कारण सोन्या मोत्यामध्ये मडला श्रीमंताचा बालाजी, सोन्या मोत्यामध्ये मडला श्रीमंताचा बालाजी, पण तुळशी माळामध्ये आमचा विठोबा राजी. ते विठोबा आपल्या उभ्या महाराष्ट्राचे अर्थात माननीय साहेब मनोगत व्यक्त करायला येतात. संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले ज्याचे विचार असतात होते या ठिकाणी ऐकले. आमचे सरकारी माणिकराव कोकाटे विधान परिषदेचे सभासद सुनील कर्जकर, डॉक्टर प्रसाद, सुभाषराव काळकर, सह्याद्रीचे विलासराव शिंदे, या ठिकाणी व्यासपीठावर असलेले अन्य सगळे सरकारी आणि उपस्थित होते. गेली अनेक वर्षापासून या अधिवेशनाला माझी हजेरी कधी चुकली नाही. ज्याच्या वेळेस दुसरं अधिवेशन असतं त्यावेळेला तुम्ही अगत्याला बोलूच ना, आणि मला हरवण्याला अतिशय आनंद होतो. तुमच्यापैकी जुन्या लोकांना, काही लोकांचा परिचय असेल. एक सैनिक वसंतराव अशी काही माणसं होती ज्यांनी उभं आयुष्य द्राक्ष बागाचा सर्ग याच्यामार्फत द्राक्ष उत्पादकांची संघटना मजबूत करण्यासाठी आणि एक चांगला व्यासपीठ तयार करण्यासाठी त्यांनी काळजी घेतली. मी नेहमी सांगतो यासंबंधी तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आपण स्वतंत्र झालो 1947 साली. त्यावेळेला 80% लोक या देशात शेती करत असतात. 80% लोक शेती करत असते त्यावेळेला जमीन किती असते? जमीन ही 35% असते. आज 30% जमिनीचं क्षेत्र 56 एकरावर आणि जमिनीवर अवलंबून राहणारा वर्ग हा देश असतोय. ते क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले त्यांनी या क्षेत्रामध्ये फार उत्तम काम त्यांच्या देशात केलं. त्यांचे विचार ऐकले, त्यांचे अनुभव समजून घ्या, शंका असतील त्याच्या दूर करूया आणि योग्य असेल त्याचा स्वीकार करून पुढे यायचा प्रयत्न करूया. सतत आपण ज्ञान आणि संशोधन याची भूक ही ठेवली पाहिजे. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे तुम्ही अगत्याला बोलून त्याबद्दल कैलासराव आणि त्यांचे सरकारी या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या 2 शब्द इथे सोडतो. जय हिंद, जय महाराज. मनपूर्वक धन्यवाद साहेब. आत्ता मी ज्या वर्णनाने तुम्हाला सगळ्यांना सांगितलं साहेब आपल्यासाठी काय आहेत त्याचं आत्ता स्थित्यंतर आणि प्रत्यंतर त्याचा प्रत्यय तुम्हाला सगळ्यांना मनोगतावर कसा जाईल
त्याची काळजी घेतली पाहिजे एवढं त्यांनी सांगितलं. धन्यवाद साहेब. म्हणूनच तुम्हाला निमंत्रित करताना मी सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात म्हटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे विठोबा आहात. कारण विठू माझा लेकुरवाळा संगे संतांचा चिमेळा सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे साहेब आहेत. कारण ही काळी आई धनधान्य देई बोलवी मनाची नाती जोडवी मनाची नाती ही आमची माती आमची माणसं साहेबांनी जोडलेली ही माणसं आहेत ज्यांना छोटंसं रोपटं या आपल्या चंद्रकांतजींनी लावलं आहे आणि त्याचा वटवृक्षात रूपांतर झालं. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट साहेबांसाठी होऊन जाऊ देत. आणि साहेब तुमचे आशीर्वाद सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी असेच कायम राहू द्यात. यानंतर आभाराचे भार